नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जीएन साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. आता या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसंच माओवाद्यांच्या संघटनेसाठी काम करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती माओवाद्यांना मदत मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्यासह विविध आरोपांवरून जयंत साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली होती. तर जीएन साईबाबा प्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. ज्यांच्या विरुद्ध माईन लावून त्यांची वाहनं उडवली जातात अशा पोलिसांकरता, त्यांच्या कुटुंबाकरता सर्वाधिक धक्कादायक अशा प्रकारचा निकाल आहे. त्यामुळे हा निकाल जो काही आलेला आहे याच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी अशा टेक्निकल ग्राउंडवर की त्याला कुठेतरी उशिरा सँक्शन मिळालं, एवढ्या एका ग्राउंडवर ज्याच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला सोडून देणं हा त्या शहीदांप्रती अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडू आणि त्या ठिकाणी आम्ही जो काही न्याय तो मिळवण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात अधिक बोलूयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. तुषार, जयंत साईबाबा निर्दोष असल्याचा निकाल हायकोर्टानं दिल्यानंतर काय घडामोडी? निश्चितच ज्या प्रकारे काल साधारण 10:30 वाजता सकाळला हा निर्णय आल्यानंतरच लगेचच राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलेली होती आणि तत्काळ या प्रकरणाची सुनावणी करून सर्वोच्च न्यायालयाने मध्ये यावर स्टे द्यावा अशी विनंती केलेली होती. कारण की नागपूर खंडपीठाने 6 आरोपीला निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे त्यावर कुठेतरी स्टे द्यावा अशी मागणी सरकारच्या वतीने केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्टे द्यायला नकार दिला. याची आता रितसर सुनावणी ही सोमवारला होणार आहे. मात्र आजच्या साईबाबाला आज कारागृहातून बाहेर निघण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य सरकारचा तोच प्रयत्न होता की कुठेतरी एकदा स्टे आला की परत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चालेल. कारण की हे सर्व आरोपी याच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे आहे. मात्र ज्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारावर सुरक्षा यंत्रणेने हा संपूर्ण खटला उभा केलेला होता ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुट्या असल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलेलं आहे. विशेष करून जे तपास अधिकारी होती त्यांनी जेव्हा ह्या संपूर्ण पुराव्याला गोळे केला तेव्हा त्यांना तिथे काही पंच मिळाले नाही. काही इतर अनेक गोष्टी होत्या. इतकंच नाही तर त्यातले इतर सहआरोपी होते, हे मिश्रा असेल किंवा तिरकी असेल, हे लोकांची जी एफआयआर मध्ये नोंद करण्यात आलेली होती ते त्या ठिकाणी आले होते ते देखील सुरक्षा यंत्रणेला सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे अशा काही जे गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये आता त्यावर काय सरकारी यंत्रणा आपली बाजू मांडते याकडे लक्ष असणार आहे. कारण की या सर्व आधारावरच नागपूर खंडपीठाने हा संपूर्ण खटल्याचा निकाल दिलेला आहे की जे पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयामध्ये सादर केले त्या पुराव्यावर हे सिद्ध होत नाही की हे सर्व आरोपी नक्षल चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये देखील वापरण्यात आले त्यावरनं देखील हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जी तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. आणि या सुनावणी संदर्भातले आणि प्रकरणातले प्रत्येक अपडेट आपण घेत राहूच. पुढची बातमी. ठाण्यामध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. रिक्षावाल्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्यानं फरफटत नेलं होतं. आता पोलिसांनी या रिक्षा चालकाला अटक केली आहे. ही सगळी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा रिक्षावाला आणि ती तरुणी यांच्यामध्ये सुरू असलेली झटापट संपूर्णपणे या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अजित, सीसीटीव्ही मध्ये प्रकार हा सगळा कैद झालेलाच आहे. हा प्रकार नेमका कधीच आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती काय कारवाई झाली आहे? या रिक्षा चालकावरती त्यानं काय वर्तन केलं होतं या तरुणीसोबत? हा प्रकार काल सकाळी 6:45 प्रकार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर एक मुलगी आहे, ती शाळेत जात असताना त्या रिक्षा चालकाने तिला अश्लील शेरेबाजी केली, ज्याची गैरवर्तन केलं. तर 10-20 वरती गेली असता त्याने तो तिला उलट बोलायला लागला, म्हणून त्याने तिची कॉलर पकडली. तर त्याच दरम्यान त्याने रिक्षा जोरात चालवली आणि त्या जवळपास 50 फुटापर्यंत ती मुलगी जी आहे ती फरफटत गेली रिक्षाच्या मागे आणि त्यानंतर रिक्षा चालक फरार झाला. या रिक्षा चालकाविरोधात ठाणे नगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि या रिक्षा चालकाचा शोध जे आहे ते पोलीस घेत होते. काल दिवसभर वेगवेगळ्या माध्यमातून तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षा चालकाचा नंबर जेव्हा सापडला आणि रिक्षा कोणाची होती, रिक्षा 2-3 व्यक्तींच्या नावावर होती, पण नेमकं कोण चालवत होतं याचा सुगावा लागल्यानंतर रात्री पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. त्याला आता कोर्टामध्ये हजर करतील. तर असे प्रकार ठाण्यामध्ये येत्या दिवसामध्ये वाढलेले आहेत. गेल्याच महिन्यामध्ये 9 वर्षाच्या एका मुलीचा जो ब्रिज आहे, स्टॅटिकचा ब्रिज आहे स्टेशन जवळचा, तिकडे देखील एका व्यक्तीने छेडछाड केली होती. जे ड्रग एडिक्ट आहेत ते देखील येणाऱ्या महिलांवरती शेरेबाजी करतात किंवा अश्लील चाळे करतात. त्या सर्व गोष्टी लक्षात घेतात त्या भागामध्ये सुरक्षितता वाढवणं गरजेचं आहे. असं असताना देखील पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतायत. कुठल्या मोठ्या घटनेची पोलीस वाट पाहत आहेत का असं म्हटलं तरी वावट होणार नाही. कारण का या सगळ्या भागांमध्ये पोलीस तैनात असणं, मग ते रेल्वे पोलीस असतील किंवा ठाणे नगर पोलीस असतील, इथं गस्त असणं गरजेचं आहे. पण तिथे पोलीस नसतात आणि त्यामुळे सर्व असे प्रकार घडतात. तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर, ठाण्याच्या बाहेरून म्हणजे ठाणे शहराच्या बाहेरून जी लोक येतात, रिक्षा चालकाचा विशेष करून किंवा टॅक्सी चालक असतात, ते अशा पद्धतीनं भाडे घेण्याचे बहाणे देखील अनेक वेळा लूटपाट झालेली आहे. अनेक वेळा अनेक जे प्रवासी आहेत त्यांची महिलांची छेड काढली गेलेली आहे. त्याच पद्धतीनं प्रवाशांना लुटलं गेलेलं आहे, प्रवाशांना मारहाण करण्यात आलेली आहे. हे प्रकार वारंवार घडत आहेत, पण याच्यावर कुठे अंकुश येत नाहीये. याच्यामध्ये पोलिसांचं पूर्णतः फेलियर दिसतंय. जी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न अतिशय बरोबर आहे, कारण कुठेही इथे वचक नाहीये आणि हा जो व्हिडिओ आपण पाहतोय यामध्ये स्पष्टपणे दिसतंय या रिक्षावाल्यानं त्या तरुणीला कसं काही अंतरापर्यंत फरफटत नेलंय आणि त्यानंतर ती रस्त्यावरती कोसळलेली सुद्धा दिसतेय. आणि हा या सगळ्या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आहे. यामध्ये ही तरुणी काही काळ या रस्त्यावरतीच कोसळलेली दिसतेय, कारण काही अंतरापर्यंत या तरुणीला त्या रिक्षावाल्यानं फरफटत नेल्याचं दिसतंय. काल सकाळी 6:45च्या सुमारास ठाणे स्टेशनच्या बाहेर घडलेला हा प्रकार आहे. पोलिसांचा धाक नाहीये, कुणाचाही वचक नाही आणि बाहेरून आलेले हे जर काही रिक्षावाले असतील किंवा खाजगी हे वाहन चालक असतील त्यांच्याकडून हा प्रकार घडला जातोय. या आधी सुद्धा असे विनयभंगाचे किंवा छेडछाडीचे प्रकार ठाणे स्टेशन परिसरामध्ये घडले होते आणि कालचा हा पुन्हा एकदा घडलेला प्रकार, एक तरुणी शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी निघालेली असताना या रिक्षावाल्यानं तिला काही काळ फरफटत नेल्याचं स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. यानंतर पुढची बातमी आहे, सहकारी बँका आता सायबर अटॅक प्रूफ होणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक 300 कोटी रुपये खर्च करून सायबर सिक्युरिटी सेंटर उभारणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांना सुद्धा सायबर सुरक्षा कवच मिळणार आहे. सायबर हल्ला करणारे वेगवेगळ्या माध्यमातून बँकांच्या सर्व्हरवरती अटॅक करतात आणि बँकांना मोठा गंडा घालतात आणि याला चाळा घालण्यासाठी आता सायबर सिक्युरिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी बँकांना कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या संदर्भातली माहिती अधिक घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. बँका आता सायबर अटॅक प्रूफ होणार आहेत. वैभव, त्यासाठी काय नियोजन आहे? श्वेता, अत्यंत महत्वाची बातमी आहे. खास करून ज्या सहकारी बँका आहेत, ज्यांची क्षमता मोठी नाहीये किंवा व्यवहार फार मोठे नाहीयेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय राज्य शिखर बँकेने घेतलाय. म्हणजे जिल्हा बँकेची जी शिखर बँक आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा निर्णय घेतलाय. जवळपास 300 कोटी रुपयांच्या फायरवॉल्स ज्या आहेत त्याच्या आधारावरती एक सॉक नावाची सिस्टीम उभी केली जाईल, ज्यामुळे सहकारी बँका आणि म्हणजे जिल्हा बँका आणि इतर सहकारी बँका ज्या आहेत, नागरी बँका, त्यांच्याकडे सायबर अटॅक्स जे आहेत ते होणार नाहीत. याचं कारण आपण 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये
कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेवरती जो सायबर दरोडा पडला होता जवळपास 98 कोटी रुपयांचा, ती घटना ऐकलेली होती. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती बँकांवरती सायबर अटॅक्स होत राहतात किंवा हल्ले जे सायबर हल्ले होत राहतात सातत्यानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सच्या बाबतीमध्ये, आणि ती सिक्युअर करावीत म्हणून हा अत्यंत मोठा निर्णय राज्य शिखर बँकेने घेतलाय. 300 कोटी रुपये राज्य शिखर बँकेला ही सॉक म्हणजे फायरवॉलची एक सिस्टीम उभी करायला साधारण 300 कोटी रुपये लागतील, ज्याचा फायदा राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकांना आणि सहकारी बँकांना होणार आहे. ज्याचे पैसेही त्यांना मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे व्यवहार जे आहेत, ऑनलाईन व्यवहार जे आहेत सहकारी बँकांचे आणि जिल्हा बँकांचे, ते सुद्धा सुरळीत राहतील. बिलकुल. वैभव, या माहितीसाठी धन्यवाद. मात्र तुम्ही लाईनवरती असेच राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे आणि ती बातमी सुद्धा पुण्यातली आहे. ती म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सीएनजी पंप चालकांनी संपावरती जाण्याचा निर्णय घेतलाय. 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यामध्ये कमिशन जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या संपाचा फटका पुणेकरांना बसणार आहे. या आधी सुद्धा 1 ऑक्टोबरला टोरंट सीएनजी पंप चालकांनी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला होता आणि आता पुन्हा एकदा 1 नोव्हेंबरला असाच संप किंवा बंद सीएनजी पंप चालक पुकारणार आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेतच. वैभव, या आधी सुद्धा सीएनजी पंप चालकांचा बंद होताच, आता पुन्हा 1 नोव्हेंबरला काय परिणाम दिसू शकतात? श्वेता, थोडंसं विस्तारानं समजून घ्यावं लागेल. फक्त पुणे शहर हद्दीमध्ये MNGL जी सरकारी कंपनी आहे तिचे सीएनजीचे पंप्स आहेत आणि जिल्ह्यामध्ये म्हणजे शहर वगळता जो ग्रामीण भाग आहे इथं टोरंट या खासगी कंपनीचे सीएनजीचे सप्लायर्स आहेत किंवा त्यांच्याकडं हे कंत्राट आहे पुणे जिल्ह्याचं, त्यांच्याकडून जे डीलर्स आहेत सीएनजीचे, ज्यांचे पंप आहेत खासगी मालक, त्यांना योग्य मानधन मिळत नाही किंवा कमिशन जे आहे ते दिलं जात नाही. त्याच्यामुळे 1 तारखेचा संप जो आहे तो करण्यात आला होता. पुण्यातल्या जवळपास 42 सीएनजी पंप्सवरती हा स्ट्राईक जो आहे तो करण्यात आला होता, संप. आणि त्यानंतर काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक करण्यात आली आणि केंद्र सरकारनं आणि पेट्रोलियम मंत्रालयानं ठरवून दिलेले जे दर आहेत ते टोरंट या कंपनीला खासगी व्यावसायिकांना द्यावेच लागतील, त्यांच्या डीलर्सला. आणि ते आता व्याजासहित द्यावे लागतील, इथून मागे जे त्यांनी दिलेले नव्हते, आणि त्यासाठीच हा स्ट्राईक करण्यात आलेला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी ते आदेश दिलेले, त्यानुसार टोरंट कंपनीला खासगी वितरकांना ते पैसे द्यावे लागतील व्याजासहित. जर दिले नाहीत तर अनिश्चित काळासाठी संपावर जाऊ असं पेट्रोल डीलर असोसिएशननं सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातले सगळे टोरंटचे सीएनजी विक्रेते जे आहेत त्यांचा समावेश असेल. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये सीएनजीची मोठी अडचण जी आहे ती भागू शकते. शहरामध्ये मात्र सीएनजीचे कुठलेही पंप्स जे आहेत ते बंद राहणार नाहीत. ग्रामीण भागामधले टोरंटचे जे पंप आहेत ते अनिश्चित काळासाठी बंद करायची सूचना जी आहे ती पेट्रोल डीलर असोसिएशनने दिली. वैभव, धन्यवाद या माहितीसाठी. आता देशामध्ये लवकरच पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली आणि त्यानुसार आता डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पेट्रोलचे दर 8 ते 9 रुपये प्रति लिटर स्वस्त होण्याची शक्यता आहे. इथेनॉलचे 20% मिश्रण असलेले पेट्रोल एप्रिल 2023 पूर्वी म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पेट्रोलचे दर कमी होतील आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आणि तर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. घराबाहेर पडणार नाही ते काय शक्ती प्रदर्शन करणार असा टोला त्यांनी लगावलाय. तसंच आज रमेश लटके असते तर ते शिंदेंच्या गटात असते असं नारायण राणे म्हणाले. वळी कोणाची नाहीये. वळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजपा आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यांचं काय राहिलं नाहीये. आता राज्य गेलं, मुंबई गेली, आता वळी आली का, नंतर मातोश्री येईल. मी मुंबईवरून आलो इथे येण्यासाठी 7 रस्त्यावरून. तिथे अर्थर जेडवरून येताना आवाज आला तर म्हटलं बाहेरून पण काय आवाज करतायत बाबा, थांब मी येतो, वाट पहा म्हणून. ही तर निवडणूक एक पोटनिवडणूक, आमच्यासाठी मोठं काही नाही आम्ही हे समजत. पण त्या शक्ती भिकते आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा
हिम्मत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना, आता तो मैदानात येऊन, आता मैदानात आहे. मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीला दरवाजाकडून बाहेर तरी बघ ना, जग कसं आहे, मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो. त्या उद्धव ठाकरेंनी पाहावं, उगाच बडबड करू नको. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी राणेंवरती पलटवार केलाय, ऐकूयात. मी मगाशी जे वाचाळवीर म्हटले त्यांचे हे सरदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्या केंद्रीय मंत्रीच्या पदाची जरा पण हे सांभाळत नाही. ती एक जी प्रेस्टीज असतं ते सांभाळत नाही आहे. वाचाळवीरांमधले हे सरदार आहेत आणि ह्या वाचाळवीरांना अनेकदा शिवसेनेने चांगलं पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला घरातलेच मिळाले घरभेदी, त्यामुळे ह्या सरदारला आता जरा जोर जास्त आलाय. तर ठीक आहे, लोक सगळा विचार करतायत. नारायण राणे जेव्हा स्वतः पक्षात असताना पण काही करू नाही शकले, बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी, तेव्हा तर काय आम्ही आघाडीबरोबर नव्हतो, शिवसैनिकांनी तुम्हाला हरवलंय. त्यामुळे तुम्ही त्या बालेकिल्ले तुम्हाला काय यायचे आहेत, किल्ल्याच्या कुठल्या दरवाज्यात बाहेर पडायचं पडा, पण बालेकिल्ला हा राहणार म्हणजे राहणार. आणि ज्याला शेमडा म्हणताय ना, त्याने तुमच्या नाकात दम आणलाय. पुढची बातमी, राज्यातल्या गृहप्रकल्पांना बूस्टर डोस देण्यासाठी राज्य सरकारकडून सवलती दिल्या जाणार आहेत. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरामध्ये कपात करण्याचा सरकारचा विचार आहे आणि सर्वात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या या व्यवसायाला काही मदतीची गरज आहे. कोरोनानंतर बांधकाम व्यवसायानं पुन्हा भरारी घेतलीय. राज्यातील गृह प्रकल्पांना ग्राहक चांगला प्रतिसाद देतोय. त्यामुळे आता 2 वर्षानंतर क्रेडाई MCHI तर्फे मालमत्ता विषयक प्रदर्शन भरवण्यात आलं. सोळा ऑक्टोबर पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात 100हून अधिक विकासक त्यांच्या मालमत्तांसह सहभागी झाले. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात तसंच अधिमूल्यात कपात करण्याचा विचार करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. हम लोग ने पहले ही शुरुआत कर दी है और प्रीमियम को जब भी 50% किया था, स्टैम्प ड्यूटी में भी सहूलियत की थी और यूनिफाइड DCPR जो है मेरे ख्याल से उसके वजह से बहुत ही फायदा हुआ है ना. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात 3% कपात करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून विकासकांकडून केली जाते. बांधकामासाठी विकासकांकडून मुंबईत सर्वात जास्त अधिमूल्य आकारलं जातं, त्यात कपात करण्याची मागणी केली जाते. बांधकाम व्यवसाय हा सामान्यांना घरं उपलब्ध करून देतो, तसाच तो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं आश्वासन दिलंय. ये कृषि के बाद, एग्रीकल्चर के बाद बहुत ही हजारों लाखों लोगों को जो एम्प्लॉयमेंट देने वाला एक बहुत बड़ा सेक्टर है. आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकारण्यासाठी परवडणाऱ्या किमतीतली घरं गरजेची आहेत. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसं झालं तर घराचं स्वप्न साकारण्यासोबत रोजगार निर्मितीचा वेगही वाढेल, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरची बातमी आहे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी. राज्यातील शाळांमध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत संभ्रम निर्माण झालाय. यंदा शाळांना 23 दिवसांची सुट्टी जाहीर झालेली होती, मात्र गुरुवारी शिक्षण निरीक्षक कार्यालयानं सुधारित परिपत्रक काढत 4 दिवसांची सुट्टी कमी केली. त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांमधूनही संताप व्यक्त होतोय. 21 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत आधी दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यात सुधारणा करत 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असणार आहे. सुट्टीचं नियोजन केलेल्यामुळे
या बदलामुळे सुट्टीचं नियोजन केलेल्यांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. तर ऐन दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळामध्ये एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि या भाडेवाढीची मोठी झळ प्रवाशांना सोसावी लागणार आहे. दिवाळीच्या 10 दिवसात म्हणजेच 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही दरवाढ लागू असेल. एकीकडे या काळात खासगी वाहतूक आवाच्या सव्वा दर आकारतं आणि त्यातच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत एसटीनं सुद्धा भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. महत्त्वाचं म्हणजे आधी आरक्षित केलेल्या प्रवाशांना सुद्धा या दरवाढीनंतरचा फरक द्यावा लागणार आहे, भरावा लागणार आहे. दिलासा इतकाच की शिवनेरी आणि अश्वमेध सेवेला या दरवाढीतून वगळण्यात आलंय. तर एसटीची हंगामी भाडेवाढ नेमकी कशी असणार आहे, कोणकोणत्या मार्गात कसे दर बदलण्यात आलेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात. दादर ते स्वारगेट साध्या बससाठी 235 ते 260 रुपये, तर निमाराम बससाठी 215 ते 235 रुपये. बोरिवली ते रत्नागिरी या बससाठी साध्या बससाठी 550 ते 605 रुपये, तर निमारामसाठी 745 ते 825 रुपये इतके दर असणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर साध्या बससाठी 565 ते 625 रुपये, तर निमाराम बससाठी 770 ते 850 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई ते औरंगाबाद साध्या बससाठी 860 ते 950 रुपये मोजावे लागतील, तर निमाराम बससाठी 1740 ते 1295 रुपये मोजावे लागणार आहेत. आणि आता पुढची बातमी आहे. 2024-2025 पर्यंत कोळशाची आयात बंद करणार असल्याची घोषणा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी नागपुरात केली. केंद्र सरकारनं देशातील कोळशाचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. नवीन धोरणामुळे हे उद्दिष्ट गाठणं सोपं होणार असल्याचा दावा जोशींनी केला. खाणकामाचं उत्पन्न 50,000 कोटींपर्यंत वाढवणाऱ्या ओडिशाचं उदाहरण देत त्यांनी या धोरणाचे चांगले परिणाम झाल्याचा दावा केलाय आणि नवीन धोरणानुसार 47 खाणींचा लिलाव करण्यात आलाय. खाणीजवळच संबंधित उद्योगांचा विकास होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रानं खाण विकासामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय. सध्या देशामध्ये कोळशाची कमतरता आहे, मात्र तुटवडा नाही. देशांतर्गत उत्पादन वाढत असल्यामुळे कोळसा आयात करण्याची गरज नाही असं जोशींनी सांगितलं. इतरही सविस्तर बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून सुरू झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आणि या काळात गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल, तर दिवाळी दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तर या परतीच्या पावसानं पिकांचं मात्र मोठं नुकसान केलंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. सोयाबीन, कापूस, मूग यासोबतच भाजीपाला आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. राज्य शासनानं आतापर्यंत जवळपास 6,000 कोटी रुपयांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली. तर परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय पाहणी दौरा आपण करणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं. राज्यभरात जास्तीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि सरकारनं त्या नुकसानीचे पंचनामे करून काही प्रमाणात नुकसान भरपाई दिली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि जे काही उरलं होतं ते पीक सुद्धा भुईसपाट केलं. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि फळबागांची मोठी नासाडी झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उशिराच्या या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. मी आता सोयाबीनच्या शेतामध्ये मी थोडंसं प्रातिनिधिक तुम्हाला चित्र दाखवतो. आपण बघतो या ठिकाणी हे जे वाळलेली झाड आहेत ही सोयाबीनची झाड आहेत.
ही जी आहेत याच्यावर बुरशी आलेली आहे, काळी पडलेली आहे, याचे दाणे आता फुटू लागलेले आहेत. त्यामुळं आता या शेतातून काही होणार नाही. कारण एकंदरीतच हे प्रातिनिधिक स्वरूपाचं जरी असलं तर मी तुम्हाला उपटून दाखवतो. कारण यामध्ये शेंगा ज्या आहेत पांढऱ्या पडलेल्या आहेत, त्याला बुरशी पडलेली आहे आणि आता या शेंगेतून काही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. कृष्णा, काय म्हणाल, कसं शिवारात सगळं? शिवारात आता टोटल पिकाचं असंच झालेलं आहे. पूर्ण बुरशीजन्य रोगामुळे अतिवृष्टी तर निकषात बसत नाही. ते म्हणते का आम्ही मंडळावाईज मशनी दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये जरा पाऊस पडला तरच आम्ही निकषात बसल्या जाईल. मग निकषात जरा बसत नसला तर हे आम्ही एवढं नुकसान होऊन बी आम्हाला 1 रुपया भेटत नाही. अब्दुल सत्तारनं त्याचा जिल्ह्यामध्ये त्याचा घेऊन टाकला, त्याचा तालुका घेतला, आमचा तालुका पूर्ण सोडलेला आहे. तर एका बी गावाला नुकसान भरपाई मिळाली नाही आतापर्यंत. एकंदरीतच बघतो आपण की काय आता शेतकऱ्यांची दिवाळी या पिकावर होणार होती, त्याच्या घरातले आजारपण असतील किंवा शाळेचे फीज असतील, ह्या सगळ्या ह्याच्यावर प्लॅनिंग होती. स्टीव्ह वाईल साहेब, खरं सांगू तुम्हाला, शेतकरी हा काही सक्षम नाही कोणत्या दृष्टीनं. हा आहे निसर्गाच्या भरोश्यावर आणि सरकारच्या आधारावर. पण सरकार काही आधार द्यायला तयार नाही. पीक खराब काय झाले हे सांगायचं का? पीक इथं पाऊस 37 दिवस पडला सुरुवातीला, पण थेंब थेंब पावसाला दम नाही, चिमणीला प्यायला पाणी नाही. त्याच्यात सगळे भवाईवर झाले त्या शेतकऱ्याच्या. आणि आता इकून तिकून माला आले तर आता पाऊस असा पण लावून धरेले. कापसाच्या कैऱ्या काळ्या झाल्या, सोयाबीन तुमच्या पुढे हे, मोसंबी असेल फळबाग, त्याच्या खाली सडा पडेले. कोणत्या बागात जाईल, लय मोठे बाग आहे साहेब, काही राहिले. दिवाळी कशी होईल? आता दिवाळीचं हे पीक असतं आमचं. कापूस तर उशिरा येतो, दिवाळीच्या भरोश्यावर असतं. काय असतं बाबा, खर्चा पाणी निघण, कापूसाचा पैसे येते, दिवाळी करू, लेकराचे काही बस, कोणचे पोरं शाळा जाते ना, तर बसचे भाडं, फीस, हे जे राहतं हे याच्यावर देतो आम्ही, कारण हे लवकर येणार पीक आहे. वाशिममध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले आणि सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते. माझ्या समेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या सोयाबीनवर चालतोय. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, मला सांगा, आता जो पाऊस पडलाय आणि जे काही सोयाबीन आहे त्याला तर अंकुर फुटले आणि उभं जे आहे ते सडत आहे, आता नेमकं कसं करणार? आमची शेतकऱ्याची परिस्थिती इतकी कठीण झाली. या शेताला कमीत कमी एकरी 15,000 रुपये खर्च आला आतापर्यंत. याला काहीच राहिलं नाही. तुम्ही पाहून घ्या, सोयाबीन म्हणजे काढायचे बी लायकीचे नाही. खर्च आमचा म्हणजे रुपया बी याच्यात वसूल होत नाही. आम्हाला एका एकराला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आला. आता आम्ही करायचं काय? आम्हाला सरकारनं सांगावं. मरायची बारी आली, आम्हाला फाशी घ्यायची बारी आली. काहीच नाही साहेब. तुम्ही पहा, मोजाक बी आलेला आहे त्या सोयाबीनवर, दोनदा आला, दोनदा 3 पाणी झाले, रोज 2-2 दिवसाला पाणी होत आहे. अरे सोयाबीन काढायची कशी, काय करायचं आम्ही याचं? आम्ही पीक विमा कंपनीला हे बी दिलं, कंप्लेंट दिल्या, 3 वेळा दिल्या, अजून आमची कंप्लेंट अप्रूव्ह झाली नाही आणि कोणी आलं बी नाही. तर आम्ही करायचं काय? कोणी सर्वे करायला नाही, तलाठी आला नाही, कोणत्या विमा प्रतिनिधी आला नाही. काय करायचं आम्ही? विमा 3 वर्ष झाला विमा काढू, विमाचे पैसे भेटले नाही. सरकार आमच्यावर दुर्लक्ष करायला. काय करायचं? शेतकऱ्यांना फाशी घ्यायची आली आमच्यावर. काय करावं? काय मला सांगा, तुम्ही आता तुमचं हे सोयाबीनवरच सगळं उदरनिर्वाह चालते, आता खर्च निघणार की नाही? नाही, खर्च निघणं मुश्किल आहे सर. अशा कंडिशनमध्ये खर्च निघूच शकत नाही. आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही सर, सरकारचं लक्ष नाहीये, लोकप्रतिनिधी आले नाहीत, कोणीच आले नाहीत. आम्ही आमच्या व्यथा मांडायच्या कोणासमोर आणि सरकार मार्फत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचणार कशा? सरकारचा कोणताच प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत नाही, कधीच येत नाही सर. आता लोक नाही आला नाही. अशी सततच्या पावसामुळे आमचं भयानक नुकसान आहे, भयानक म्हणजे अतोनात नुकसान आहे सर. आम्हाला बी दिवाळी आहे, दसरा आहे, कशा साजऱ्या करायच्या आम्ही हे सण? तुम्ही पाहू शकता ना काय काय या सोयाबीन या शेंगाही नाही भरल्या याच्या. कसं करायचं आता? ज्यातल्या ज्यात येलो मोजा व्हायरसही आला होता सर. करायचं कसं आम्ही आता? आता गोंदिया जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सर्वाधिक नुकसान हे गोंदिया, गोरेगाव, तिरोडा आणि आमगाव या 4 तालुक्यात झालंय. बांधावरील धान पूर्णपणे भिजलं असून 4 ते 5 हजार हेक्टरवरील धान पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. तर शेतकऱ्यांना हाती आलेलं पीक गमावण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. आपण बघू शकता की गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकरी जे धान कापलेले होते त्यांनी कापून ठेवलेले होते, मात्र परतीच्या पावसामुळे हे धान कुठेतरी पाण्याखाली आले आहेत आणि त्यामुळे आता हे शेतकरी हे धान उचलून बांधावर ठेवत आहेत की कुठेतरी हे धान वाढल्या पाहिजे. मात्र हे धान वाढूनही काही त्यांचा उपयोगी होणार नाही. त्याचप्रमाणे आता ऐन तोंडावर दिवाळी आली आहे आणि शेतकऱ्यांना दिवाळीसाठी धान विकून सुद्धा काही उपाययोजना करता येणार. मात्र
आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठा नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे पाहिलं की आता शेतकरी मागणी करत आहे की सरकारने आम्हाला सरसकट मोबदला मिळाला पाहिजे आणि हा जो नुकसान झालेला आहे याचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे पाहिलं की या अगोदरही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे आणि आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि येणारी दिवाळी हे अंधारात दिवाळी राहणार आहे शेतकऱ्यांची. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. शेतकऱ्यांनी धान पीक कापलेले होते, ते धान पिकाचे कुजणे किंवा आपले कडपा म्हणा, त्या कडपा भिजलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संबंधित आमचे पोलीस सहाय्यक यांना सूचना देण्यात आल्या की त्यांनी जे धान कापलेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याची सुरुवात केलेली आहे आणि 8 दिवसामध्ये सगळं पंचनामे तयार करून आपण शासनात सादर करणार आहोत. कडपे आहेत ते बांध्यावर पडले आहेत ना, ते बांध्यात पाणी साचलेलं आहे ना, ते अंकुर पण आला आहे ते. आम्ही आता काही कडपे तर ते धुळ्यावर काढलं आहे, तरी पण ते सरकारने नुकसान भरपाई द्यावी. दिवाळी तर अंधारात राहणार आहे, कारण की विकायला जाणार तर 200-300 रुपयाच्या भावानं जाणार आहे ते. हा धान आम्ही कापलो त्यानंतर पाऊस अजून आला. त्याने काय झालं, कसं झालं की आपण जो बांध्यामध्ये आपण धान ठेवलं होतं, बांध्यात पाणी साचल्याने आपला धान खराब झाला. आता समोर दिवाळी पण आहे, तर हे दिवाळीमध्ये आपला कसं आमची दिवाळी अंधारात जाईल, त्यासाठी आपण आता कसा करू, गव्हर्नमेंटनं आमची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तर परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. परभणी तालुक्यातील धर्मापूर इथे ओढ्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आणि 400हून अधिक नागरिक ओढ्याच्या पाण्यामुळे अडकून पडले होते. प्रशासनानं सर्व नागरिकांची तातडीनं बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. उस्मानाबादच्या भूम तालुक्यातील ईट पाथरूड मार्गावरती पुराच्या पाण्यातून वाट काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. पुरातून दुचाकी घेऊन जाताना तरुण वाहून जाऊ लागला, मात्र नशीब बलवत्तर म्हणून गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी त्याचे प्राण वाचलेत, पण त्याची दुचाकी मात्र पुरामध्ये वाहून गेली. साताऱ्याच्या कराड विद्यानगर रस्त्यावरती काल रात्रीच्या सुमारास एका दुचाकीस्वारानं रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या तरुणाला धडक दिली आणि या अपघातामध्ये समाधान खरात नावाचा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली, मात्र या अपघाताचं कारण फुटपाथवरील अतिक्रमण असल्याचं सांगितलं जात आहे. विद्यानगर परिसरात फुटपाथवरती अतिक्रमण झाल्यामुळे या परिसरातील लोकांना रस्त्यावरून चालावं लागतं आणि त्यामुळे असे अपघात होत आहेत असं स्थानिक सांगतायत. त्यामुळे या परिसरातलं अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावामध्ये राजेंद्र खर्डे या शेतकऱ्याच्या वस्तीवर गेल्या 2 महिन्यामध्ये चक्क 3 बिबटे जेरबंद झालेत. शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज पहाटे एक बिबट्या अडकला आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांना शेतात काम करणं आणि घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं होतं. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड पवनी करहंडला अभयारण्यामध्ये शाडो वाघीण आणि तिचे 2 बछड्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला आणि त्यांचा हा रोड शो एका पर्यटकानं आपल्या कॅमेरामध्ये कैद केलाय. भंडारा जिल्ह्याच्या पवनी गेट शाडो वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांचं वास्तव्य इथे आहे. इथे पर्यटकांना सातत्यानं या वाघिणीचं दर्शन होत असतं. त्यामुळे पवनी उमरेड अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढतोय. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आणि आता बातमी आहे एका तरुणीमुळे धोक्यात आलेल्या ओडिशा सरकारची. राजकारणी, व्यापारी, चित्रपट निर्माते यांच्यासारख्या धनाढ्य आणि मोठ्या लोकांनी एकांतात घालवलेल्या क्षणांची छायाचित्र आणि व्हिडिओ उघड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 28 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे तिची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केलेत. यात अनेक चित्रपट निर्माते आणि राजकारण्यांचे व्हिडिओ असल्याचा संशय आहे. गंभीर बाब म्हणजे सत्ताधारी खासदार आणि मंत्र्यांचे संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर ओडिशामधलं पटनायक सरकार कोसळू शकतं असा दावा विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार एस. सलुजा यांनी देखील केलाय.
या तरुणीकडे राजमहालासारखं असं आलिशान घर, परदेशातून आयात केलेलं महागडं फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू, तसंच आलिशान कार, 4 परदेशी कुत्रे आणि एक पांढरा घोडा आहे. आता तिच्या जीवनावरती चित्रपट काढण्यात येणार आहे. या तरुणीला गरिबीमध्ये आयुष्य जगायचं नव्हतं, त्यामुळे तिनं झटपट कमाईसाठी हा अनैतिक मार्ग स्वीकारला. मात्र आता त्यामुळे एका राज्याचं सरकार धोक्यात आल्याची चर्चा आहे. चोरांची चोरी करण्याच्या आपल्या काही स्वतःच्या काही सवयी असतात, पण देहू रोड परिसरातील एका चोराची मोडस ऑपरेंडीनं पुणे पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत. हा चोरटा बुधवार पेठेमध्ये जायचा, आपल्या मैत्रिणीला भेटायचा, पण जाताना मात्र हमखास एक बाईक चोरून न्यायचा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. पुण्याच्या बुधवार पेठेतली हीच ती बदनाम गल्ली. पण गेल्या महिन्यापासून हा परिसर बाईक चोरीच्या घटनांसाठीही बदनाम झाला होता. वाढत्या बाईक चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्या भागातले सीसीटीव्ही तपासायला घेतले. त्यातून एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला. तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक संशयित चोराचा ट्रेस थेट देहू रोड पर्यंत निघाला. पण तिथून पुढे तो नेमका कुठे गायब व्हायचा तेच कळायचं नाही. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बुधवार पेठेत पाळत ठेवली. तेव्हा मात्र हा भामटा अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तो तिथे एक स्पेसिफिक महिलेकडे यायचा आणि येताना जाताना तो प्रत्येक वेळी वाहन चोरून घेऊन जायचा. आम्ही जेव्हा तो वाहन चोरून घेऊन जात होता आणि आमच्याकडे कंप्लेंट्स येत होत्या आणि त्याचा हॉटस्पॉट जो आहे तो आम्हाला शुक्रवार पेठ चौकीजवळ आम्हाला त्या एरियामध्ये आम्हाला आढळला. तर तेव्हा आम्ही त्याच्यावर वॉच ठेवला आणि मग आम्ही आमचे खबरी लावले. आणि जेव्हा तो तिथे परत आला त्यावेळी आम्हाला जे संशय येत होते त्याच्यापैकी एक हा होता. मग जेव्हा तो आला तेव्हा आम्ही त्याला ट्रॅप केलं आणि मग त्याला CCTVs ऑलमोस्ट इथून आम्ही देहूपर्यंतच्या CCTV सगळ्या ट्रेस केल्या. तो देहूला जाऊन एका ब्रिजच्या खाली सगळ्या गाड्या ज्या आहेत तो पार्क करायचा. सोहेल शेख असं त्याचं नाव आहे. फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 16 चोरीच्या बाईक जप्त केल्यात. त्याने शुक्रवार पेठ चौकीमधून 15 वाहने चोरली होती. चौकीच्या एरियामधून जी रेड लाईट एरिया आहे तिथून. त्याच्यापैकी जी 14 वाहने आहेत ती फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली वाहने आहेत आणि एक जे आहे ते वाकड पोलीस स्टेशनमधलं ते वाहन आहे. आणि आम्ही त्याने सगळे चोरलेले सगळे वाहने आम्ही त्याच्याकडून आता रिकव्हर केले. गरिबीला कंटाळून त्यानं हा बाईक चोरीचा धंदा सुरू केला होता. पण चोरीच्या बाईकची विक्री करण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा चोरटा सापडला असला तरी या चोरट्याची बाईक चोरीची मोडस ऑपरेंडी पोलिसांनाही अचंबित करून गेली आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपल्या मुलांच्या सुखासाठी आई वडील त्यांची संपूर्ण हयात घालवतात. आयुष्याच्या अखेरच्या काळात मुलं म्हातारपणाची काठी बनतील ही त्यांची आशा असते. मात्र अनेकदा असं काही होत नाही. अनेक सिनेमामध्ये आपण हे पाहिलंय. मात्र काळजाला डागण्या देणाऱ्या अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतायत. मात्र आता प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे. पाहुयात कोल्हापुरातला हा रिपोर्ट. बाघ को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं. ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं. क्योंकि उसे उम्मीद है जब वो जिंदगी से थक जाएगा यही साया उसके काम आएगा. बागबान सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हा डायलॉग ऐकून डोळ्यात पाणी येतं. आणि आता आपण जे पाहतोय तो सिनेमा नसून वास्तव आहे. शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर अनेक वृद्ध असहाय्यपणे आयुष्य जगतायत. या वृद्धांनी त्यांची मुलं पायावर उभी राहावीत म्हणून कष्टाचा डोंगर उपसला. मात्र आता त्यांनाच जगासमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. ज्यांच्यासाठी कष्ट घेतले त्याच मुलांनी जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून दिलाय. कोल्हापूर स्टेशनमध्ये मी बघतो भरपूर म्हातारा माणसा इथूनच त्याच्या वेल काढतं. ते कुठतून आते त्याला कोणी काळजी घ्यायत नाही. ते असा फिरून पूर्ण दिवसा असा फिरून फिरून रात्री कमीत कमी 20-25 म्हातारा इथे येऊन झोपतं. निराधार अवस्थेमध्ये सापडलेल्या वृद्धांसाठी काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आलेत. वृद्धांची गावं त्यांनी शोधून काढली. मात्र ज्यांना मोठं केलं तीच मुलं मात्र त्यांना परत घेऊन जायला तयार नाहीयेत. नातेवाईक हयात असल्यानं या वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात
अनाथ आश्रमातही दाखल करून घेतलं जात नाही. काही संस्थांच्या पर्यंत आम्ही ज्या वेळेला पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर संस्थांना सुद्धा असे प्रॉब्लेम्स येतात की त्यांचे नातेवाईक असतात, त्याच्यामुळं ते आपल्या संस्थेमध्ये त्यांना दाखल करून घेऊ शकत नाहीत. एखाद दुसरा दिवस दाखल करून घेऊ शकतात, नातेवाईकांच्या पर्यंत आम्ही पोहोचतो, पण म्हणावा तितका आम्हाला परिस्थितीमुळं प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा प्रशासनानं आता कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. 2019 ते 22 या काळात तब्बल 47 तक्रारी दाखल झाल्या. त्यातील 39 तक्रारी निकालात काढण्यात आल्या. 2007च्या मातापिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आल्यात. यामध्ये एका शासकीय नोकरदार मुलाचाही समावेश आहे. त्याला आई वडिलांनी 6,000 निर्वाह भत्ता आणि घरभाडं तसंच लाईट बिल दर महिन्याला देण्याचा आदेश नुकताच देण्यात आला. आई वडील ज्यांना मुलं सांभाळत नाहीत किंवा ज्येष्ठ नागरिक ज्यांना मुले सांभाळत नाहीत अशांच्या बाबतीत आपण निर्वाह भत्ता त्यांना आपण देत असतो. पण निर्वाह भत्त्यासोबत काही वेळेस असंही असतं की त्यांना मुलांनी घरातून बाहेर काढलेलं असतं किंवा काहींच्या बाबतीत असं असतं की त्यांचे बक्षीसपत्र मुलांनी करून घेतलेले असते, मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतलेली असते. तर आपण अशाही प्रकरणात आपल्याला अधिकार आहेत की त्यातलं कलम जे 23 आहे त्यानुसार असे काही बक्षीसपत्र किंवा काय तर ते आपण अवैध ठरवू शकतो. आई वडील साक्षात परमेश्वर असतात, मात्र काही मुलं ही उलट्या काळजाची असतात. त्यांच्या जवळ देव असतो, पण त्या कार्ट्यांना देव दिसतच नाही. अनेकांना आई वडील म्हणजे जीव की प्राण असतात, तर अनेक जण आई वडिलांना देव आणि परमेश्वर मानतात. मात्र काही अशी महाभाग मुलं असतात ते आई वडिलांना वाऱ्यावरती सोडतात. मात्र अशा मुलांच्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता कडक पावले उचलले असून त्यांना वटणीवर आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमचा मुलगा अशा पद्धतीने जर त्रास देत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातली तक्रार करा आणि अशा मुलांना वटणीवरती आणा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि या सविस्तर बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.